महाराष्ट्र आपले प्रतिबिंब जिथल्या पाण्यात सीतेने पाहिले त्या दंडकारण्यात आणि अंजन कांचन करवंदीच्या मुलखात धर्म आणि संस्कृती यवनांच्या टापांखाली चिरडली जात होती. जननी जन्मभूमी तुळजाभवानीस आर्त विनवण्या करीत होती, बये दार उघड, बये दार उघड. महाराष्ट्रात उशक्काल झाला. भवानी आईने आशीर्वाद दिला आणि जन्म घेतला युगप्रवर्तक रुद्रावताराने. मनुष्य देहाच्या मर्यादेत केवळ अद्वितीय शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य लोकांकडून असामान्य इतिहास घडविला आणि एतद्देशीयांचे राज्य स्वराज्य निर्माण केले. त्या हिंदू पतपातशाहीचे जनक सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा करीत आहोत. ही कहाणी आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई प्रांतातली, किंबहुना मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या गिरगावमधली. ही कहाणी आहे 3 तरुणांच्या जिद्दीची, परिश्रमांची आणि त्यांना साथ देणाऱ्या जिवलग सवंगड्यांची. आणि हो, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने जोडलेल्या शेकडो भावनिक मनांची. ही कहाणी आहे महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीस पोचवण्याचा ध्यास घेतलेल्या शिलेदारांची. ढोल ताशाच्या माध्यमातून माय मराठीच्या संवर्धन आणि संरक्षणास कटिबद्ध असलेल्या तरुणाईची. ही कहाणी आहे एका ध्येयवादी ढोल ताशा पथकाची. ही कहाणी आहे जगदंब नावाच्या झंझावाताची. आमच्या कट्ट्यावरील चर्चेला स्वरूप देण्याकरिता एक मीटिंग घेण्याचे ठरले. गिरगावातील एका समाज कल्याण केंद्रात जागाही मिळाली. दिवस आणि वेळ निश्चित करून सर्वांना निरोप जाऊ लागले. बैठकीची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी आमच्या मनात हुरहुर वाढत होती. आणि बघता बघता सभागृह भरलं. आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. उदंड उत्साहात शेकडो सहकार्यांनी सहभाग घेतला आणि एकमुखाने जयघोष केला, जगदंब जगदंब. आणि जगदंब मुंबईची स्थापना झाली. तोच हा दिवस. जगदंबची स्थापना तर झाली होती, पण भ्रांत होती ती ढोल ताशा साहित्य खरेदीची. त्यासाठी लागणारे आर्थिक बळ नव्हते. आमच्या समोरचा हा मोठा प्रश्न होता आणि समर्थ रामदासांच्या श्लोकान्वये सदा संकटी देव धावून येई तसे सौमिलचे आई बाबा देवासारखे मदतीसाठी पुढे आले. पहिले साहित्य आले. विल्सन जिमखान्यावर सराव सुरू झाला. मुलामुलींना एक नवीन वाद्य शिकवायचं म्हणजे एक शिवधनुष्यच होतं. ओल्या मातीच्या गोळ्या समान असलेल्या नवीन वादकांना आकार येत होता. हे शिवधनुष्य आत्मविश्वास, जिद्द, शिस्तीच्या शिदोरीवर जगदंबच्या शिलेदारांनी लीलया पेलले. जगदंब जगदंब. महाराजांच्या मुखी असलेले हे शब्द महाराष्ट्र धर्माचे द्योतक आहेत. माझ्या मराठी मुलखात सदैव रामराज्य राहावे यासाठी केलेल्या पराकाष्ठांचे ब्रीदवाक्य आहे. आमच्या वादकांची फौज तयार होती. आपले पहिले वहिले वादन कोणासाठी करायचे हा विचार जेव्हा आमच्या मनात आला त्याच क्षणी ते शिवरायांना समर्पित करावे हे एकमुखाने ठरले. जागा निश्चित झाली. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जिथे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम झाले होते त्या होळीच्या माळावर. आणि मुहूर्त ठरला 1 मे महाराष्ट्र दिनाचा. लागलीच कामाला लागलो.
या कार्यातही अनेक हितचिंतकांनी भरीव आर्थिक मदत केली आणि 130 जणांची कुमक घेऊन आम्ही रायगड मुक्कामी दाखल झालो. प्रभात समयी पहिले वादन सुरू करण्याआधी गडदेवता शिरकाई देवीची खणा नारळांनी ओटी भरली आणि महाराजांचे श्रद्धास्थान जगदीश्वराची यथासांग पूजा केली. आणि मग समाधीस नतमस्तक होऊन गारद दिली, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपदी, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय. नमो पार्वती पदे. हर हर. आणि मग सुरू झाला आमचा प्रवास. जगदंब हे व्यावसायिक पथक नाहीच किंवा केवळ हौशी ढोल ताशा वादकांचा समूहही नाही. आपण समाजाचे काही देणे लागतो ह्याची जाणीव असलेले संघटन आहे. महाराजांच्या दुर्ग दौलतीचे संवर्धन आणि संरक्षण तसेच त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वसा आम्ही घेतलाय. त्यासाठी शैक्षणिक दुर्ग भ्रमंती, ऐतिहासिक व्याख्याने, पुस्तक प्रदर्शने इत्यादी आयोजित केली आहेत. पुढच्या पिढीस याचे गांभीर्य आणि महत्त्व पटवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना यथाशक्ती मदत केली जाते. उदाहरणार्थ बाल आशा ट्रस्ट या अनाथालयातील सर्व मुलांना मोफत रेनकोट वाटप
किंवा सर जे जे वृद्धाश्रमाला धान्य जिन्नसाची वस्तुरूपी देणगी, आमचे कार्य चालूच राहणार. ही झाली एका वर्षाची वाटचाल. आम्ही ही संस्था यावश्चंद्र दिवाकरो कार्यरत राहील याची पायाभरणी करण्यास वचनबद्ध आहोत. यापुढील सर्व उपक्रमात 3 स्तरीय व्यवस्थापन पद्धतीने कामकाज होईल. जगदंब मुंबई ही संस्था नोंदणीकृत झाली असून आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या प्रेरणेने महाराष्ट्र धर्म टिकावा याचसाठी आम्ही सर्व आणि आपणही कटिबद्ध आहोत. असाच लोभ राहू दे. जगदंब जगदंब.